नमस्कार, कीर्तीज किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण पाहणार आहोत सर्वांनाच आवडणारे खमंग खुसखुशीत खारे शेंगदाणे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप शेंगदाणे, 2 चमचे मीठ आणि 2 कप पाणी। शेंगदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे। एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवू। शेंगदाणे पाण्यात बुडतील एवढेच पाणी घ्यायचे। पाण्याला चांगली उकळी आली आहे, यात शेंगदाणे घालू। त्यानंतर 2 चमचे मीठ घातल्यानंतर 2 मिनिट उकळून घेऊ। 2 मिनिट झाले आहेत। आता गॅस बंद करून यावर एक झाकण ठेवते। 15 मिनिट असेच झाकून ठेवायचे। मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे मीठ छान आतपर्यंत मुरते। आता मोठ्या गाळणीने गाळून पाण्यातून काढून घेते। पाणी निथळल्यानंतर एका स्वच्छ कपड्यावर वाळवण्यासाठी ठेवू। फॅन खालीच अर्धा तास ठेवू। अर्ध्या तासानंतर याची साल चांगली सुकली आहे। आता शेंगदाणे भाजून घेऊ। एका कढईत मीठ गरम करून मीठ गरम झाल्यानंतर थोडे थोडे भाजून घेऊ। भाजत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। एकसारखे हलवत भाजून घेऊ, त्यामुळे सर्व बाजूंनी नीट भाजले जातील। भाजण्यासाठी मला इथे 8 ते 10 मिनिट लागले आहेत। 8 ते 10 मिनिटानंतर हे फुटू लागतात। इथे गॅस बंद करायचा आणि 2 ते 3 मिनिट हलवत राहायचे। शेंगदाणे भाजले आहेत की नाही पाहण्यासाठी 1-2 दाणे थंड करून अशा प्रकारे साल निघत असेल आणि दाण्यांचा रंग बदलला असेल म्हणजे हे खारे शेंगदाणे तयार आहेत। आता याला मिठातून वेगळे करून घेऊ। इथे मी झाऱ्याने मोठ्या गाळणीत काढून घेते, म्हणजे पटकन काढून घेता येतील, त्यामुळे जास्त भाजले जाणार नाहीत। ज्या मिठात भाजले आहेत ते मीठ खाऱ्या दाण्यांना लागत नाही। या मिठाचा वापर तुम्ही पुन्हा भाजण्यासाठी किंवा बेकिंग करतानाही करू शकता। सर्व शेंगदाणे एका ताटात गार करण्यासाठी ठेवू। थंड झाले की कुरकुरीत होतात। खमंग खुसखुशीत खारे शेंगदाणे तयार आहेत। तुम्हीही एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कीर्तीज किचनला सबस्क्राईब करा।